लाख असतील धर्म तर सर्वांना एकत्र गुंतणारा एकच माझा शुभा शुभा शुभा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी समर्थनगर म्हणून आज एका राजाबद्दल बोलणार आहे. तो राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण रयतेचा राजा म्हणतो. मित्रांनो आपल्या 1627 एक राजा होता तो छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण रयतेचे राजा सुद्धा म्हणतो. ज्यांनी स्वराज्याचे निर्माण केले. मुठभर मावळ्यांच्या साथीने स्वराज्याचे निर्माण केले. महाराजांना आपण रयतेचा बरं का म्हणतो? कारण त्यांनी वारस हक्काने नाही तर आपल्या पराक्रमाने स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्याची निर्मिती महाराजांच्या काळी तेव्हा पण कास्टिझम चालू होते. त्यांनी ब्राह्मणांनी त्यांचा राज्याभिषेक नकारले. हा शूद्र आहे, शूद्र आहे म्हणून हा आम्हाला राजा म्हणून नको, हा आम्हाला राजा म्हणून पाहिजेच नाही. हा कसा राजा बनू शकते? हा तर शूद्र आहे. तर महाराज राजा बनले आणि त्या काळी महाराजांना कोणीच राजा ब्राह्मण जे होते ते त्यांची पूजा करत नव्हते. म्हणजे हा आम्हाला राजाने, आम्ही इथे पूजा कशी करू, आम्ही याचा राज्याभिषेक कसा म्हणू, हा आम्हाला पाहिजेच नाही. तरी ते राजा बनले आणि त्यांनी गोरगरिबांना व ज्या काळी जे लोक होते ज्यांना अछूत म्हणायचं आपण, शूद्र, अतिशूद्र म्हणजे कोण? आपण महार लोक अतिशूद्र झालो. शूद्र, अतिशूद्र, त्याच्या खालचे खूप काही त्या काळी कास्टिझम चालू होते. स्वराज्याची निर्मिती जे आपण आज कॉन्स्टिट्यूशन म्हणतो ते स्वराज्यच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. धन्यवाद. जय भीम.